राज्य सरकारने मराठा समाजाला एससीबीसी मधून दिलेल्या 10% आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलंय। वकील प्रदीप संचेतींनी 10% आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे। एका समाजाच्या 2 आरक्षणावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले। एकीकडे हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, तर दुसरीकडे एसईबीसी नुसार देखील मराठा समाज लाभ घेत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलंय। एवढंच नव्हे तर मराठा समाज मागास नसल्याचंही संचेती यांनी कोर्टात युक्तिवाद केलेला आहे। 10% आरक्षणावर कोर्टात युक्तिवाद झालेला आहे। 2 आरक्षण कशी याच्यावर सवाल उपस्थित करण्यात आला। कोर्टात नेमका युक्तिवाद काय झाला नजर टाकूया। प्रदीप संचेतींनी युक्तिवाद केला। काही पात्र मराठ्यांना कुणबी दाखले देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। न्यायाधीश म्हणाले की तुम्हाला आता 2 आरक्षण आहेत, कोणतं आरक्षण कायम ठेवायचं असा सवाल करण्यात आला। सरकारनं निर्णय घेतलाय का असं महाधिवक्त्यांना विचारण्यात आलं, तर राज्यामध्ये 28% मराठा समाज आहे, त्यातील 25% गरीब असल्याचं महाधिवक्त्यांनी कोर्टाला सांगितलं। तर मराठा समाज मागास नसल्याचं याचिकाकर्ते प्रदीप संचेतींनी म्हटलंय। न्यायाधीशांनी विचारलं की मराठा समाज मागास नाही हे पटवून द्या। याचिकाकर्ते संचेती यांना न्यायाधीशांनी प्रश्न केला, तर अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं संचेती म्हणाले। तर सक्षम असण्याची व्याख्या काय असा सवालही याचिकाकर्त्यांना न्यायाधीशांनी विचारला। तर मराठा समाजातील लोकांकडे फ्लॅट, पक्की घरं, मग मागास कसे असं याचिकाकर्ते प्रदीप संचेतींनी म्हटलंय। संचेती, तुम्ही जे म्हणता आणि प्रत्यक्ष आकडेवारी यामध्ये फरक दिसतोय असं न्यायाधीशांनी सुनावलं। उच्च शिक्षणात मराठा मुलींची संख्या कमी होतीये असंही न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे। आणि आता 4 तारखेला यावरची पुढली सुनावणी होणार आहे। तुम्हाला ईडब्ल्यूएस दिलं, त्याच्यामध्ये 80% तुम्ही आहेत फक्त, म्हणजे 8% जास्त फक्त एकच समाज आहे। परत मराठा समाजाचा आहे तर त्याचे 100% तुम्हीच आहात, आणि तरी सुद्धा तुम्हाला ओबीसी पाहिजे आहे। ते कशासाठी? ते आरक्षण टिकतच नाहीये, कोणी जरी आलं तरी पण। पोरांचे ॲडमिशन होतात, नोकऱ्या होत्यात, आणि ते आरक्षण गेल्यामुळे एक दिवस लेकरांचं आमच्या वाटोळं होतं पुन्हा। म्हणून आमचं म्हणणं आहे की ते 10% आरक्षण 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्या, आणि मग ते टिकतंय। असं ते टिकतच नाहीये, ते उगा आता होईल आहे, तात्पुरतं दिसतंय ते फक्त। म्हणून तर आम्ही ओबीसीतून मागतो की आमचा हक्काच आहे, तेच आम्हाला पाहिजे। हे सगळंच गोंधळ आहे आता। 52%वरून 72%वर महाराष्ट्रात आरक्षण झालं, हे करताच येत नाही नीट घडी सरकारला। जो आला त्याला म्हणून बनवा बनवी, ज्याला काहीतरी तू हे घे, तू ते घे, तू चणे घे, तू फुटाणे घे, तू चॉकलेट घे, तुला लाडू मिळत नाही लाडवाचं तू बुरका घे, अशी बनवा बनवी या सरकारची चाललेली आहे। हे आता स्पष्ट झालेलं आहे। अरे तुम्ही करा ना, एकदा जो काय निर्णय करायचा सगळ्यांना बसवा आणि करा। सरकारमध्येच एक वाक्यता नाही। आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की आरक्षणाच्या संदर्भामधली भूमिका घेताना जर आम्हाला सुद्धा विचारात घेतलं तर आम्ही येऊ, परंतु आमच्या श्रेयवादापेक्षा सरकारमध्ये श्रेयवाद फार वाढला होता, जेणेकरून या वेळेला कोणत्याही मित्र पक्षाला जे मागच्या वेळेला मराठा आरक्षणामध्ये पुढे होते त्या आपल्या मित्रांना सुद्धा त्यांनी बाजूला ठेवलं, आणि भाजपनीच हा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा आहे। राज्यामध्ये कोणत्या समाजाला किती आरक्षण आहे, किती टक्के आरक्षण आहे नजर टाकूया। अनुसूचित जाती एससी 13% आरक्षण आहे। अनुसूचित जमातींना एसटी मध्ये एसटी प्रवर्ग 7% आरक्षण आहे। इतर मागासवर्ग प्रवर्ग ओबीसी 19%, विमुक्त जाती व भटक्या जमाती 11%, विशेष मागासवर्गाला एसबीसी ला 2% आरक्षण आहे, एकूण 52% आरक्षण आहे। दुसरीकडे एससीबीसीचा सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे, आणि ईडब्ल्यूएस ला 10% आरक्षण दिलेलं आहे। आणि आता राज्यातल्या आरक्षणाची संख्या टक्केवारी जी आहे ती 52+10+10 अशी 72% पोहोचलेली आहे।